हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवादी आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. दर आठवड्याला आपण कोल्हापुरातल्या विविध प्रश्नांबद्दल किंवा तत्कालीन समस्यांबद्दल बोलत असतोच, पण त्याचबरोबर अनेक कलाकार तंत्रज्ञ या व्यासपीठावरती येऊन गेलेले आहेत. येत्या 2-4 दिवसामध्ये म्हणजे 1 ऑगस्टपासून जो एक नवीन मराठी चित्रपट प्रदर्शित होतोय, ज्याचं नाव आहे पोस्टर बॉईज, या चित्रपटाची संपूर्ण टीम आज आमच्या स्टुडिओमध्ये आहे. सुरुवातीला ओळख करून देतो. या चित्रपटातील कलाकार नेहा जोशी, त्याचबरोबर या चित्रपटाचे निर्माते, सुप्रसिद्ध अभिनेते आणि आता निर्माते झालेले असे श्रेयस तळपदे, या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि ज्यांना आपण छोट्या पडद्यावरती पाहिलेलं आहे असे समीर पाटील. नमस्कार. कोल्हापूरचे सुपुत्र ऋषिकेश जोशी आणि ज्यांनी विनोद हा निरागस असतो, निखळ असतो हे मराठी माणसांना शिकवलं ते दिलीप प्रभावळकर. सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. थँक्यू. पोस्टर बॉईज या चित्रपटाची पोस्टर आम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे. ते मुळात पोस्टर इतकं भन्नाट आहे की ऋषिकेश आहेत, प्रभावळकर काका आहेत, हे सगळेजण आणि अनिकेत विश्वासराव, हे सगळेजण ज्या पद्धतीनं बॉडी बिल्डरच्या वेशात दिसत आहेत त्याचा आणि या चित्रपटाचा काय संबंध आहे आणि एकूणच हा चित्रपट नेमका कुठल्या धाटणीचा आहे, निर्माता म्हणून पहिल्यांदा तुम्ही सांगा. ते पोस्टरवर आम्ही वरती एक टॅगलाईन दिली आहे जी असं सांगते की दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. तर बेसिकली जे दिसतंय ते नाहीये आणि म्हणूनच थोडं काहीतरी फसवा कार्यक्रम झालेला आहे. चित्रपटाची थोडक्यात गोष्ट सांगायची म्हणजे 3 जणांची गोष्ट आहे. दिलीप काका, ऋषिकेश आणि अनिकेत या तिघांची मुळात ती गोष्ट आहे. त्यांचं आयुष्य अगदी सुरळीत व्यवस्थित काय काय चाललंय. दिलीप काकांच्या मुलीचं आता लग्न ठरतंय. ऋषिकेशला बायको आहे जी नेहा बायकोचा रोल करते. 2 मुली आहेत. बायकोचं असं म्हणणं आहे की आपल्याला आता काही करून मुलगा हवा. आणि अनिकेतचं एक आयुष्य चाललंय, त्याची एक गर्लफ्रेंड, तिच्याबरोबर आता लग्न तो करणार आहे. असं सगळं चालू असताना अचानक सगळं त्यांचं वैयक्तिक आयुष्य विस्कळीत होऊन जातं आणि जाम प्रॉब्लेम्स सुरू होतात. आणि ती घटना अशी की त्या तिघांनाही न विचारता, न सांगता, त्यांची परवानगी न घेता त्या तिघांचे फोटो एका सरकारी नसबंदीच्या पोस्टरवर छापले जातात. ओके. आणि ते छापून आल्यानंतर तिघांची तारांबळ उडते की हे कसं झालं, कोणी केलं, का केलंय वगैरे. आणि तिथून ते तिघं एकत्र येतात आणि त्यांचा एकत्रितपणे तो प्रवास तिकडनं सुरू होतो आणि या अन्याया विरोधात ते लढा देतात. आणि तो लढा देताना मग काय गमती जमती सगळ्या होतात, ते फार म्हणजे अगदी टिपेला जातं सगळं आणि क्लायमॅक्स अजूनच एक वेगळ्या लेवलला जातो. अशी ती सगळी. पण तुम्ही मराठीमध्ये अनेक चित्रपट केलेत, छोटा पडदा पण केलात, हिंदीमध्ये गेलात, तिथेच फिरावलात. अचानक मग निर्मात्याच्या भूमिकेत यावं असं का वाटलं? ही गोष्ट मुळात मी इनफॅक्ट 2008 मध्ये फिल्म प्रोड्यूस केली होती सनई चौघडे नावाची, जी एक को प्रोडक्शन होतं मुक्ता आर्ट्स सुभाषजींच्या कंपनी बरोबरचं. आणि खरं तर त्यावेळी त्यांनी आम्हाला ह्याच्यात ढकललं, मला आणि दीप्तीला, माझ्या बायकोला प्रोडक्शनमध्ये ढकललं. आणि तो जो काय एक ती जर्नी होती सनई चौघडेची, ती इतकी फॅसिनेटिंग होती की आम्हाला तेव्हा असं वाटलं की याच्यावरच थांबू नये. हे जर का पुढे चान्स मिळाला तर आपण पुढे सुद्धा एखादी फिल्म प्रोड्यूस करावी. आणि म्हणून गोष्टी शोधत होतो. कधी काही चांगल्या येत होत्या, काही तेवढ्या मनात भरत नव्हत्या वगैरे. आणि एक दिवस माझी आणि समीरची भेट झाली एका वेगळ्याच कारणासाठी आणि कामासाठी. ते काम काय आमचं झालं नाही, पण जेव्हा बोलता मी त्याला बोललो, अरे मी पण प्रोडक्शनसाठी काही गोष्टी शोधतोय वगैरे. आणि तो मला बोलला की अरे माझ्याकडे एक गोष्ट मी लिहिली आहे, तुला ऐकायला आवडेल का. आणि ती ही गोष्ट होती. पण समीर, इकडे एकीकडे वारी करत असताना म्हणजे एबीपी माझा मी बघितलेली आहे, निवडणुकीच्या काळामध्ये महाराष्ट्राची सामाजिक राजकीय परिस्थिती मांडत असताना अचानक चित्रपटाचा दिग्दर्शक व्हायचं असं कुठनं सुचलं किंवा का सुचलं? अचानक सुचलं, खरं म्हणजे अचानक म्हणता येईल की नाही मला आता काही सांगता येत नाही त्याच्याबद्दल. पण 2009ला जेव्हा पहिल्यांदा वारी केली, जसं तू म्हणालास की एबीपी माझाची वारी करत होतो, आणि ती करत असताना अशा एका बातमीकडे माझं लक्ष वेधलं गेलं किंवा ती माझ्या कानावर पडली, मी बघितली आणि मला असं वाटलं की अरे याच्यात सिनेमाचा विषय आहे. आणि 2009 सालापासून मग ते थोडा थोडा तो डोक्यात राहत गेला. मग त्याच्यावर थोडं काम होत गेलं. आणि मी आणि ही स्टोरी सत्य घटनेवर आधारित आहे. हो, घटना सत्य आहे, पण बाकी मग उरलेलं जे सगळं आम्ही त्याच्या आजूबाजू जे रचलेलं आहे ते मात्र मग मी आणि माझा मित्र, आम्ही दोघांनी, चारुदत्त भागवत, ज्यांनी पटकथामध्ये पण मला सहकार्य केलं, तर आम्ही दोघांनी मिळून हा सगळा प्रपंच उभा केला.
ही सगळी पात्र उभी केली. खऱ्या अर्थानं त्या ओरिजिनल घटनेमध्ये असणारी 3 पात्र ही एकाच पेशातली आणि मित्र ह्या कॅटेगरीतलीच माणसं होती. पण ही पात्र आम्ही रचताना आम्ही असा विचार केला की ही 3 वेगवेगळी माणसं असली पाहिजेत, 3 वेगवेगळ्या वयोगटातली असली पाहिजेत. सो आपल्याला त्यांच्या आयुष्यात घडणारे प्रसंग पण वेगवेगळे काही दाखवता येतील आणि फुलवता येतील ह्या निमित्तानं म्हणून. आणि असं ह्या 3 पात्रांना एक दिवशी सकाळी उठल्याबरोबर कळतं की त्यांचे तिघांचेही फोटो पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेवरच्या बिन टाका पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेच्या पोस्टरवर लागलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये पण त्याचे वेगवेगळे रिफ्लेक्शन पडायला लागतात. सो हे लिहिलं आणि तयार झालं. ते होत असताना लिहित असताना असं वाटत होतं की हे आपल्यालाच करायला मिळालं तर किती छान होईल ना. म्हणजे प्रत्येकाला इच्छा असते पण असं नसतं की आनंद घेता येईल का आपल्याला, इथपासूनच्या शंका होत्या मनात. किंवा आपल्याला हे जे आवडते ते समोरच्या माणसाला आवडेलच की नाही ह्याची पण खात्री पटत नव्हती मनाला. तर अचानकपणे मी याला भेटलो, खूप ऍक्सिडेंटली भेटलो. कारण तू जसं म्हणाल असतं की भेटच्या दरम्यान आपण कोल्हापुरात फिरलो होतो. भेटला मी चंदूला असिस्ट केलं होतं आणि पण मला वाटतं ती आणि माझी किंवा आपली सगळ्यांची श्रेयस बरोबरची असणारी ती शेवटची भेट असेल. कारण त्यानंतर त्याचा इक्बाल आणि पुढे तो हिंदीतच गेला, ओम शांती ओम. एक्झॅक्टली. त्या प्रवासात काही तसा फार संबंध राहिला नव्हता किंवा फोनवर सतत बोलायचो असंही काही नव्हतं. पण मध्ये अचानक त्याला भेटलो आणि त्याला हा जसं म्हणाल तसं की तोही म्हणाला मला की त्याला फिल्म करायची आहे आणि मी म्हणालो माझ्याकडे थोडंसं मी सुरुवात झाली. हा पण मग या चित्रपटातलं हे सगळं कास्टिंग कोणी केलं, दिग्दर्शकाने केलं की निर्मात्याने केलं? खरं सांगू तर आम्ही सगळ्यांनी मिळून बसून ठरवून केलं. ऋषिकेशला मला विचारायचं होतं की ऋषिकेश तुझे आतापर्यंतचे वेगवेगळे पिक्चर बघितल्यानंतर की तू गंभीर रोल पण तितकेच जबाबदारीनं खूप उत्तमपणानं केलेस आणि विनोदी धाटणीचे तर काय तुझा हातखंडाच असं म्हणता येईल. कारण तुझ्यामध्ये तो मुळात एक स्पार्क आहे की कुठल्याही गोष्टीला प्रेझेंट करत असताना ते समोरच्या माणसाला कसं छानपैकी भिडेल आणि त्याला कसं हसवता येईल तुला चांगलं जमतं. हे आम्ही खूप जवळून बघितलेलं आहे. या चित्रपटात तुझा रोल काय आहे? या चित्रपटामध्ये मी सदानंद कुलकर्णी या एका शाळा मास्तरची भूमिका करतो आहे. हा सदानंद कुलकर्णी इकडं प्राथमिक शाळेतला जसा एक शिक्षक जो नेमानं वेळीच उठून आपलं इमाने इतबारे काम करणारा आणि प्रचंड काहीतरी समाजात उत्पाद घडवू आणि भव्य दिव्य करेल अशी काही स्वप्न वगैरे असायचं मुळात कारण नाही. तुटपुंजा पगार, घरात बायको 2 मुलं, बायको कजाक, मुलासाठी तगादा, त्यात असा हा मास्तर. आणि या घरच्या सगळ्या ह्याच्यामध्ये अचानक एकदम पोस्टर लागल्यामुळे त्याची उडालेली भंबेरी आणि म्हणजे पोस्टर लागलेलं आहे बाहेर आणि वादळ घरात अचानक असं उठतं. त्याच्यामध्ये परत हा असा मास्तर की शाळेतली एक शिक्षिका ही त्याच्यावर आणखीन लट्टू आहे आणि तो एक डोक्याला आणि एक ताप आहे. अचानक म्हणजे त्या वेगवेगळ्या कॉन्सिक्वेन्सेसमध्ये काहीही कारण नसताना परफॉर्मन्समध्ये आणखीन एक डॉक्टरची भूमिका करणारी स्त्री, काही परफॉर्मन्स उगतच बघताना असं वाटतं की अरे हे असं आहे की काय, असा आणि एक परत अँगल आहे. आणि असा हा मास्तर गांजलेला आहे सगळ्या बाजूला. खऱ्या अर्थानं ऋषा जो पर्सनल आयुष्यात जसा तसं एक थोडस मी काही करायचा प्रयत्न त्यामध्ये कोल्हापुरात माझ्याच गावात नाही. पण मला विशेष खरं सांग की हा रोल करत असताना तुला म्हणजे जी काही मजा आली असेल ती मी इमॅजिन करू शकतोय. पण त्याच्यामध्ये हे एवढे सगळे कलाकार, सगळे दिग्गज कलाकार, त्यांच्यावर काम करताना असा तुला एखादा प्रसंग आठवतो का की तो प्रसंग खरोखर या पिक्चर मधला तुझ्या आयुष्यभर लक्षात राहील? खूप आहेत तसे प्रसंग. म्हणजे मी 3-4 प्रसंग तर सांगेनच, महत्त्वाचे प्रसंग. आणि हे एक प्रसंग आहे जे मी आणि दिलीप काका हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी क्लायमॅक्सच्या पर्यंत वेगवेगळे टप्पे पार करत आम्ही मंत्रालयापर्यंत पोहोचतो. आणि मंत्रालयात एका क्षणी यांनाही एक मंत्री संपूर्णपणे फाटावर मारून निघून जातो आणि हे म्हणतात चला आपण घरी जाऊया. आणि हे म्हणतात इथपर्यंत आपण आलो, इथनं काय घरी निघून जायचं आहे. आणि त्यावेळेस तो उद्विग्न अवस्थेमध्ये महात्मा गांधी, सावरकर, भारतीय ह्याचा उठावापासनं भाषण ठोकून त्या सगळ्याच्या तो जो फ्रस्ट्रेट होतो, तो जो सीन होता, तो सीन माझ्या देखील परफॉर्म करण्यासाठी थोडासा ट्रिकी अशासाठी होता कारण अशी उदाहरणं, अशा पद्धतीचं डायलॉग थोडंसं प्रचारकी किंवा भाषण टोकल्यासारखं वाटेल, पण ते त्या मास्तरच आहे आणि ते त्याच्या बोली ह्याच्यात येऊ शकतं. आणि ही त्याची उद्विग्नता त्या शिक्षणातनं आलेल्या उदाहरणांसहित येते. तो त्या ॲक्च्युली त्या भूमिकेचं
अख्खा सोल त्या सीन मध्ये आहे. मला वाटतं अचानक पिक्चर बघितल्यानंतर त्यातले अनेक सीन आम्हाला पण लक्षात येतील की हे करताना किती मजा आली असेल. त्याच्यामध्ये मी ही- प्रभाकर हा. काकांना विचारणार आहे. खरं तर प्रभाकर काका मराठी किंवा हिंदी चित्रपटामध्ये किंवा नाटकांमध्ये टेलिव्हिजनमध्ये येणाऱ्या प्रत्येकाच्या दृष्टीनं तुम्ही पितामह आहात. तुमचा प्रत्येक रोल हा इतका जबरदस्त असतो, पण मला स्वतःला असं जाणून घ्यायचं होतं की तुम्ही एखादा रोल निवडताना पहिल्यांदा काय बघता? खरं सांगू का, सिनेमात संबंध त्या रोलचे इसेन्स किंवा रोलचा एक आत्मा किंवा रोलचा एक त्या प्रकृती किंवा आकार हा मला कळतोच असं नाही. तो कळते असं मी आव आणतो फक्त. सिनेमात खरंच कळत नाही. म्हणजे नाटकात कळू शकतं. नाटकात तुम्हाला सिनेमात एक व्हिज्युअल माध्यम आहे आणि त्या व्हिज्युअल माध्यमात त्या सगळ्याचा, त्या माध्यमाचा, त्या प्रोजेक्टचा, प्रकल्पाचा कॅप्टन हा दिग्दर्शक. एक दिग्दर्शकाचंच माध्यम असं मला ठाम मत आहे. म्हणजे मिडिओकर ऍक्टर आणि उत्तम दिग्दर्शक उत्तम कलाकृती देऊ शकतो, पण उलट नाही होऊ शकत. मिडिओकर जर डायरेक्टर असेल तर उत्तम नटाला घेतली, बच्चन घेतला, नसीरुद्दीन शाह घेतला तरी त्याची उत्तम कलाकृती होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तो सगळं व्हिज्युअलाइज करतो. त्याच्यामुळे मी फक्त एक असं एक फील घेतो की याचं काय शक्यता जाणवतात, त्याच्या याच्या मध्ये काही जाणवतात का, असे तो थोडासा एक अंधारात एक हे असतं, आपलं नेम धरायचं असतं असं मला वाटतं. हा सांगतो. तर त्याच्यामुळे हे कधीही मला, मी असं खोटं सांगणार नाही की कधी सुरुवातीला मला कुठलंच, आता चौकट आणण्यासारखा मला आयतळा करावं लागलं म्हणून तो मी केला, पण एरवी मला अंदाज येत नाही त्याचा, आपण पॉसिबिलिटी. पण या हे एक्सेप्शन अशा दृष्टीने आहे की समीरने मला ते वाचायला सुरुवात केल्या क्षणी मी त्याच्यामध्ये गुंतत गेलो. त्यातलं ह्युमर आहे, त्यातलं विनोद हा इतका वेगळा आहे, त्यातले सिच्युएशन जे आहे तर एकदम तुम्ही कनेक्ट होता त्याला. तर त्यात मला हा फार गंमत वेगळ्या तऱ्हेचं ह्युमर वाटलं याच्यामध्ये. पण त्यातले हे पोस्टर बॉईज जे आहेत ते खूप सगळं सिरियसली करतात. त्यांच्यावर कोसळणारी संकट, त्यांच्यावर मग ऋषिकेश म्हणाल त्याप्रमाणे जे काही त्यांच्यावर एकूण कोसळतं ते सगळं खरं आहे. त्यांची कुतरओढ, त्याची जी फरफट होते, ते सगळं त्यांचं दाद मागतात ते पण खरं आहे. त्यांचं केविलवाणा पण खरं आहे. पण तो अत्यंत विरोधी वाटतो बघणाऱ्याला. हा फार वेगळा ह्युमर आहे. ब्लॅक ह्युमर असं नाही म्हणता येणार, पण हा वेगळा ह्युमर आहे. तो मला ऐकता क्षणी आवडला. त्याच्यामुळे काहीही त्याला मी आडेवेडे न घेता की मी विचार करीन की माझा जनरली कुठली ऑफर आली तरी पहिला माझा एक त्याचा स्टान्स म्हणा, पवित्रा म्हणा, किंवा एक थोडंसं एक डिफेन्सिव्ह म्हणा की निगेटिव्ह असतो. नाही बाबा हे नाही करणार असं जनरली कुठलंही कोणी अगदी उद्या मोठ्या हिंदीतला आला तरी मी नाही, मला कसं जमणार असं. राजकोट हिराणी सुद्धा म्हटलं अरे मला नाही गांधी बिंदी मला जमणार नसं म्हटलं तर खरंच म्हटलं मी गांधी दिसतच नाही गांधीसारखं, एवढी हाईट नव्हती. कुठलं पहिल्यांदा निगेटिव्ह असतं हे मला नाही जमणार. पण नंतर जो रोल मिळतो त्याचा सोनं करताही तितकंच थोडस. पण ते हे मला पहिल्या ऐकता क्षणी म्हणत आले काहीतरी गंमत आहे असं म्हणत. ते मगाशी श्रेयसने सांगितलं ना ते अगदी खरं आहे की काही संबंध नसले 3 जण आहेत. म्हणजे पेशा वेगळा, स्वभाव वेगळे, त्यांची पार्श्वभूमी वेगळी, वय वेगळी. मी कुटुंब वत्सल, प्रतिष्ठित, मान मानत, सुखा समाधानाने जगणारा, स्वतःवर खुश असलेला असा मी सधन शेतकरी आहे. काकांचा डायलॉग्स पण सॉलिड आहे त्याच्यात. आमचा आणि या जगतापाच्या अर्जुनचा फोटो असलेले पोस्टर अखे टाकडीत लागलीत. या अर्जुनला, मास्तरला आणि मला कुठे पाहिलंस तुला आठवतं का? आठवतं ना बोल. बिटाक्याच्या पोस्टर वर बघितलं ना. नेहा मला विचारायचंय, ऋषिकेशनं सांगितलं की या चित्रपटामध्ये कजाग बायको आहे. कजागपणा करण्यासाठी काय प्रयत्न करावे लागले? 0. आणि काय एकूण तुझा रोल तू कसा एन्जॉय केलास? मुळात काका म्हणाले त्याप्रमाणे ही शक्य असलेली घटना आहे. असं नाही आहे की त्याला लॉजिक आहे. त्या संपूर्ण घटनेला, त्या कथानकाला लॉजिक आहे. त्यामुळे शक्य असणारी ही कुठेही घटना घडू शकते. ही पात्र मॅड आहेत सगळी आणि अशा वेगवेगळ्या मॅड पात्रांना आमच्या लेखकांनी एका सिच्युएशन मध्ये टाकलंय आणि तो बाजूला उभं राहून गंमत बघतोय की आता काय एकमेकांसमोर, वेगवेगळे लोक एकमेकांसमोर आले की काहीतरी एक वेगळंच घडतं. तशा त्या गोष्टी घडत जातात. त्यामुळे ऍक्टर म्हणून आपण जे करतोय ते अत्यंत सिरियसली करायचं होतं. कारण आम्हीच त्याची चेष्टा केली असती तर त्याचं काहीच घडलं नसतं. मुळात ही फिजिकल कॉमेडी नाहीये, ही स्लॅपस्टिक कॉमेडी नाहीये, सिच्युएशनल कॉमेडी आहे. त्यामुळे मुळात ते वाक्य बोलताना, एखाद्या घटनेमध्ये अमुक एका पद्धतीने वागताना त्या पात्राची मानसिकता तिथपर्यंत पोहोचणं महत्वाचं होतं. आणि त्यामुळे त्याचा स्वभाव तसा असणं, त्याची पार्श्वभूमी काय आहे त्या पात्राची, त्याचं एकंदर शिक्षण, आर्थिक, सामाजिक स्तर काय, हे सगळं लक्षात घेऊन मग फायनली ते डिलिव्हर करताना अत्यंत ह्युमरस पद्धतीने
पण अत्यंत सिरियसली असं करायचं होतं. अवघड ती गोष्ट खरं तर खूप, पण स्क्रिप्टमधला नेमकेपणा आणि दिग्दर्शकाची विजन आणि बरोबर असलेले कलाकार आणि सतत बरोबर असलेला श्रेयस, त्याच्यामुळे खूप सोपं, खरंच सोपं झालं ते. पण समीर, मगाशी चित्रपटाच्या सुरुवातीला आपण जे काही म्हटलं की हा चित्रपट तशा अर्थानं कॉमेडी जरी असला तरी तो पुन्हा नंतर व्यवस्थेविरुद्ध लढतोय असं दाखवलं. मग ते व्यवस्थेविरुद्धचं लढणं यातलं प्रकर्षानं दाखवायचं होतं की त्यातली कॉमिक अंगानं पुढे येणाऱ्या घटना, काय म्हणत होतं? नाही, तसं बघायला असेल तर व्यवस्थेविरुद्ध लढणारे बने अनेक चित्रपट आपण बघितलेत. सो त्याच्यावर परत काही वेगळं करायचं किंवा काय असा अजिबात विचार नव्हता. तसा हाव पण नाही आणलेला आम्ही. पण त्याचं एक लॉजिक असणार ना, त्या गोष्टीचं, त्या कथेचं, त्या पात्रांचं, त्यांच्या प्रवासाचं, प्रत्येकाचं एक लॉजिक असणार काहीतरी. तर तो प्रत्येकाचा लॉजिकल एंड साधावा म्हणून तो सगळा प्रवास आम्ही केलेला आहे. आणि तो काय होऊ शकतो हे जेव्हा आम्ही इमॅजिन करत राहिलो. आणि मुळात गोष्ट या तिघांची आहे. ऋषिकेश जोशी, दिलीप प्रभावळकर आणि अनिकेत विश्वासराव यांच्या तिघांबरोबर काय घडतं ही ती गोष्ट आहे. त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या गोष्टींवर आम्ही आपलं एक भाष्य केलंय किंवा काइंड ऑफ काय ऋषिकेश आता म्हटलं तसं त्याच्या मागचा पिक्चर पण मंत्रालयाशी निगडीत होता. आजचा दिवस माझा, आता पुन्हा मंत्रालयाचा उल्लेख आला. मंत्रालय पण असं वाटत की असं काही त्याच्यामध्ये व्यवस्थेविरुद्धचा लढा. आणि आता परत इलेक्शन येतातच आहेत, त्यामुळे कधीतरी बसूच मंत्रालयात. कोल्हापूरच्या माणसांना मंत्रालयात फार कोणी बसू देत नाही, पण आपण केलं पाहिजे. पण म्हणजे मी हे ऍड करीन याच्यासाठी की ते दाखवायचं आहे म्हणून असं काही रचलेलं नाही आहे. पण पर्यायानं असा एक प्रॉब्लेम निर्माण झाल्यानंतर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस अशा एका टोकाला जात असताना कुठेतरी तुम्ही लढा देताना व्यवस्थेलाच देणार. अशा वेळेला अशा या व्यवस्थांचं काय होतं हे सबकॉन्शियस लेवलवर येतच त्याच्यामध्ये. आणि ते पुढे काय झालं म्हणजे ही गोष्ट हे घ्या असं दाखव अशी ती व्यवस्था नसून पर्यायानं येणाऱ्या व्यवस्थेचाही या गोष्टीचा काय भाग असतो, यांचं काय होतं या माणसांचं या व्यवस्थेमध्ये. म्हणजे ती एक गोष्ट इकडे बघा असं सांगण्यापेक्षा तुमचं लक्ष गेलं तर तुम्हाला मजा येणार आहे. अशी ती ही सगळी सिस्टम राजकीय आणि व्यवस्थेची त्याच्यात आहे. की आता हे झाल्यावर आता हे तिघं काय करतील पुढे. दिस इज दाद मागायची तर कोणाकोणाकडे मागायची, म्हणजे त्यांचा प्रवास आहे सगळा तो. या तिघांचा प्रवास आहे स्टोरीची आहे. या वयात कशाला केलं तुम्ही ऑपरेशन? त्याला तुम्ही आम्हाला न विचारता आमच्या तिघांचे फोटो तुमच्या नसबंदीच्या पोस्टरवर कसे काय छापले तुम्ही? झालंय आता वय, काय करायचं म्हणलं तर 3दा विचारून 4दा प्लॅनिंग करायला लागतं. अरे आमचं टायर मध्येच होते पंक्चर. एक ऑगस्ट पासून संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणाऱ्या पोस्टर बॉयज या चित्रपटाच्या टीमशी अजूनही काही बोलायचे, पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक. पाहत राहा संवाद प्रतिभा. निसर्गाच्या कुशीत हिरव्यागार दुलईत ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. स्टाईल, फॅशन, कम्फर्ट, फील, ब्लू मॅन. पुरुषांचे व्यक्तिमत्व खुलवणारे, रुबाबदार बनवणारे प्युअर कॉटनचे, प्लेन, चेक्स आणि लाइनिंगचे एकापेक्षा एक आकर्षक शर्ट्स. ब्लू मॅन 100% एक्सपोर्ट होणारे दर्जेदार इटालियन फॅब्रिक, मजबूत स्टिचिंग, परफेक्ट फिटिंग. यामुळेच ब्लू मॅन शर्ट्स बनतात तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख. ब्लू मॅन शर्ट्सचे फॅक्टरी आउटलेट असलेले राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील श्री महावीर गारमेंट्स सादर करत आहे ब्रँड प्रमोशन ऑफर. 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री मिळवा, 2 शर्ट खरेदीवर 3 शर्ट फ्री मिळवा आणि 3 शर्ट खरेदीवर तब्बल 5 शर्ट मिळतील फ्री. अशी संधी नेहमी येत नाही. आजच राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील महावीर गारमेंट्सच्या शोरूमला किंवा पुणे बेंगलोर हायवे उजळाईवाडी येथील ब्लू मॅन फॅक्टरीला भेट द्या. ब्लू मॅन, द नेम फॉर ट्रस्ट, क्वालिटी, स्टाईल अँड एलिगन्स. हे केवळ जाहिरातबाजीसाठीचे शब्द नाहीत,
ही आहे वस्तुस्थिती, प्रत्यक्ष अनुभवानंतरची फलनिष्पत्ती. ट्रिपल एनर्जी लिनियर ॲक्सिलेटर विथ इमेज गायडेड रेडिएशन थेरपी, ब्रॅकीथेरपी मशीन यासह अत्याधुनिक तंत्राद्वारे कॅन्सरला समूळ नष्ट करणारी शस्त्रक्रिया आणि किमोथेरपी. जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानामुळं कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये आलेल्या रुग्णाला सर्वोत्तम आणि अचूक उपचार मिळतात. अत्याधुनिक तंत्र आणि डॉक्टर सूरज पवार, डॉक्टर रेश्मा पवार यांचं अनुभवी कौशल्य यांचा एकत्रित परिणाम म्हणून शरीराच्या कोणत्याही भागातील कॅन्सरशी सामना होऊ शकतो. गरज आहे तुम्ही जागरूक असण्याची, वेळेवर तपासणी आणि उपचार घेण्याची आणि सकारात्मक विचारांची. कॅन्सर विरुद्धच्या लढाईत सदैव अग्रेसर कोल्हापूर कॅन्सर सेंटर. चला कॅन्सर विरुद्ध एकत्र लढूया, आत्मविश्वासानं सामोरं जाऊया. निसर्गाच्या कुशीत हिरव्यागार तुलईत ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतंय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर. पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर. निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त. पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवाद मध्ये आज आपण बोलतोय पोस्टर बॉईज या नव्या मराठी चित्रपटाच्या टीमशी. त्याचे निर्माते आहेत श्रेयस तळपदे. श्रेयस, या चित्रपटामध्ये फराह खानचा काही गेस्ट अपीरन्स आहे का? नेटवरती मी बघितलं, आणि तो काय नेमका एकदम फराह खानना घ्यावा असं का वाटतं आणि काय तिने नेमका रोल केला? त्याच्यातले काही सिक्रेट्स आणि सरप्राइजेस अशी आहेत की ह्याच्यामध्ये फक्त फराह खानचाच स्पेशल अपिअरन्स नाहीये. ह्याच्यामध्ये रोहित शेट्टीचा पण स्पेशल अपिअरन्स आहे. ह्याच्यामध्ये अन्नू मलिकचा स्पेशल अपिअरन्स आहे. ह्याच्यामध्ये सचिनजी आणि सुप्रियाताई यांचा सुद्धा स्पेशल अपिअरन्स आहे. मल्टी स्टार अजून इतके सगळे चेहरे त्यामध्ये ऍड आहेत. आणि तिकडे ती जागा तशी आहे की जिथे म्हणजे इट्स अ व्हॅलिड एंट्री. म्हणजे उगाच आता यांची ओळख आहे आणि आपण यांना बोलवूया म्हणून आता काहीतरी जागा काढा अशातला भाग नाही. ते ओढून तळून काही नाही कळलेलं. पण याच्यामध्ये एक आहे ते 1 तारखेला ते सरप्राईज 1 तारखेला. पण समीर, हा सगळा चित्रपट शूटिंग किती दिवसामध्ये झालं आणि याची प्रोसिजर म्हणजे पूर्ण चित्रपटाची प्रोसिजर किती कालावधीची होती? म्हणजे राईट फ्रॉम स्क्रिप्ट रायटिंग टू पिक्चरचं एडिटिंग कम्प्लीट होतं. राईट. 2013 जुलैमध्ये मी आणि श्रेयस भेटलो आणि त्याला पहिल्यांदा कथा ऐकवली आणि आता 1 ऑगस्टला आपण फिल्म बघणार आहोत. तर 13 महिने 12-13 महिन्यांचा काळ हा आहे. पण मग इथून पुढच्या कालावधीमध्ये समीर पाटील अभिनेता म्हणून स्वतःला प्रमोट करणार की दिग्दर्शक म्हणून? नाही, मला ऋषिकेशनी केवढे ऑफर्स यायला लागले सिनेमा. नाही, तुझी जबाबदारी झटकू नको. नाही, पण मला ऍक्टर म्हणून ऋषिकेशनी पण एक नाटकाचं प्रॉमिस केलेलं आहे. त्यामुळे आता कोल्हापुराचं म्हणून मी त्याच्याकडून लेखक आणि दिग्दर्शक. ऍक्टर लेखक. आता एकूणच मराठीमध्ये बघितलं तर हे व्हर्सटाईल सगळेजण रोल करतात. म्हणजे ऋषिकेश लेखन करतो, तेही मला माहिती आहे, तो नाटकाचं दिग्दर्शन करतो. तसं आता समीरनं अभिनेता, टेलिव्हिजनवरील एक अँकर आणि आता दिग्दर्शक म्हणून, जसं अभिनेता त्याच्यापासून आता निर्माता म्हणून, असे प्रत्येकाचे रोल बदलत आहेत. प्रभाव काका, तुम्हाला तुमचा रोल कधी बदलायची इच्छा होणार आहे का? नाही, निर्माता मला अनेकांनी विचारलं दिग्दर्शन करणार काय. आधी ऑफर्स आल्या नव्हत्या अशा नाही, सिनेमाचं नाही पण नाटकाच्या काही सिरियलच्या पुष्कळ आल्या होत्या. पण मला असं वाटतं की माझं हसवा पुसरी तर तुमचं सगळ्यांना म्हणजे ते ठीक आहे. मी स्वतः लिहिलं होतं, माझ्यासाठी लिहिलं होतं, ते अंगावर पडलं माझ्या. पण दिग्दर्शकाचं मला टेम्परमेंट नाहीये. ती अख्खी सर्कस सांभाळण्यापेक्षा आपण बरं आपला रोल बरा असं करावं असं मला वाटतं. सगळं ते आत्मप्रौढीचा दोष पत्करणं त्यांना ते त्यांच्या प्रकृतीला मानवत नाही म्हणून ते बोलत नाहीत स्वतः. पण ते मी मुद्दाम सांगतो की त्यांना नट म्हणून सगळे ओळखतात, पण दिलीप काका लेखक म्हणून 27 पुस्तकं त्यांची प्रकाशित झाली आहेत आणि त्यांच्या पुस्तकांच्या आवृत्त्यांवर आवृत्त्या आलेल्या आहेत. लेखक म्हणून त्यांच्याकडे त्या अर्थानं दुर्लक्ष होतं. आणि म्हणजे दिग्दर्शन वगैरे हे तर आहेच,
पण ही बाजू त्यांची खूप मोठी आहे ऍक्च्युली. आता ते आबा टिपरे लोकांना माहित आहेत, पण ते माझ्या पुस्तकावर आहे लोकांना माहित नाही. गंगाधर टिपरे ही मालिका माझ्या मोक्या सांगपण 10 भाग आहेत आणि त्याची 18वी आवृत्ती संपत आली आहे. असे पुष्कळ लोकांना माहित नाही. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं ना की निरागस विनोद कसा असतो हे तुम्ही शिकवलं मी खरं तर. म्हणजे तुमचा चिमणराव आजही म्हणजे आमची जनरेशन किंवा त्याच्या मागची जनरेशन कधी विसरू शकणार नाही. पण आता तसे रोल मिळत आहेत. म्हणजे आता तुम्ही हा विनोदी अंगाचा पिक्चर केलाय म्हणून एक काळ असा होता की विनोदाची शैली खूप घसरत चाललेली होती असं म्हटलं जातं. आणि मग ते फक्त शारीरिक हालचालीतून विनोद किंवा डोळ्यातील संवादातून विनोद असे व्हायचे. या चित्रपटातील विनोदाची जातकुळी कसली? खरं सांगू का, जसं मी आणि श्रेयस जेव्हा मी ही कथा लिहिली, स्क्रिप्ट लिहिली आणि श्रेयसकडे गेलो, जेव्हा आम्ही ती लिहित होतो तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की ही फिल्म दोन्ही तिन्ही प्रकारे करता येऊ शकते. जसं काका म्हणाले तसं की ब्लॅक कॉमेडी पण करता येऊ शकते, स्लॅपस्टिक कॉमेडी पण करता येऊ शकते, किंवा थोडेसे कमरेखालचे विनोद आणून आणखीन लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि सिनेमा चालवण्याच्या दृष्टीने ते एक वेगळ्या अर्थाने गणित मांडलं जाऊ शकलं असतं या सिनेमाचं. पण आम्ही असा विचार केला की नाही, आपण हा विषय आपल्याला सुचलाय, हा खरं तर खूप संवेदनशील विषय किंवा खरं तर खूप मूळ ऐरणीवरचा असा विषय, पण आपण ह्याला जर खूप सिरियसली मांडायला गेलो तर कदाचित लोकांना वाटेल हे काय शिकवायला लागले आम्हाला, हे नको आम्हाला. सो मग आपण कुठल्या पद्धतीने मांडू शकतो. तर आम्हाला असं वाटलं, मला आणि चारूला, की आपण तो सगळ्या कुटुंबांनी एकत्र बसून बघता येईल अशा पद्धतीने ते वाटण्याची मांडणी करूया. आणि तशीच त्या सगळ्या संवादांची आणि याची आम्ही म्हणजे विचार होत गेला त्या अर्थाने. म्हणून जेव्हा श्रेयसला भेटलो तर श्रेयसलाही ते इतक्या पटकन आवडलं आणि श्रेयसचं मतही देत होतं की आपण हा सिनेमा याच पद्धतीने मांडूया, यातला विनोद पण असाच असला पाहिजे. क्लीन सिनेमा आहे, म्हणजे तुम्ही फॅमिली बरोबर बसून बघू शकता. म्हणजे आम्ही जेव्हा सेन्सर्सना फिल्म दाखवली तेव्हा म्हणजे आता आपण सगळं, आपल्याला विषय आवडतो, आपण फिल्म करतो वगैरे, सगळं आपल्याला चांगलं वाटतं, सगळं ठीक आहे. पण एक तिसराच माणूस जेव्हा बघतो तर त्याला खरं तर काय वाटतं, हे पहिलं स्क्रीनिंग झालं ते सेन्सर्स साठी झालं आणि त्यांनी बघितल्यावर सगळी फिल्म झाल्यानंतर आम्ही आत गेलो आणि ते बोलले की आम्ही UA सर्टिफिकेशन देतोय. तर आम्ही म्हटलं तुम्हाला काही कट्स वगैरे याच्यामध्ये, तर नाही, कशाला, छान सरळ सोट, छान सुंदर सिम्पल क्लीन सिनेमा आहे, फॅमिलीनी बसून बघण्यासारखा सिनेमा आहे, त्याच्यामध्ये कट्सची वगैरे काहीही गरज नाहीये. आम्ही UA त्याला फक्त इतक्या करता देतोय की लहान मुलं आईवडिलांबरोबर जेव्हा जातील हा सिनेमा बघायला तर त्यांना आईवडिलांनी समजावून सांगावं की बिनटाका शस्त्रक्रिया म्हणजे काय आहे. तर त्यांना त्यातला विनोद आणि तो सिनेमा आणि सिच्युएशन त्यांना अजून कळेल की लहान मुलांना थोडंसं समजावं, म्हणून आम्ही म्हणजे आई वडिलांनी जाऊन बघावं त्यांच्याबरोबर. म्हणजे श्रेयसच्याच मंडळाला मी पुढे असं सांगेन की आम्ही आता फिरतो आहोत, आम्ही बऱ्याच ठिकाणी प्रमोशनसाठी म्हणून जातो आहोत. जेव्हा जेव्हा आम्ही एक महिलांच्या ग्रुपसमोर लोकमत सखी म्हणजे आम्ही 2-3 कार्यक्रमांमधनं ह्या आमच्या सिनेमाचा ट्रेलर जेव्हा दाखवतो सगळ्या महिला बसल्या आहेत आणि पुरुष नसबंदीवरचा हा सिनेमा, म्हणजे तो बघायला गेलं तर चावट विनोद असतील का या अंगाने असेल, म्हणजे असं वाटू शकतं. पण एक्झॅक्टली पण जर ह्या महिलांना आमचा जो एक्सपिरियन्स मी शेअर करू इच्छितो तो असा आहे की त्या प्रत्येकीला इतकं हसू फुटत होतं त्यामध्ये. म्हणजे असं नव्हतं कोणी की काय काय चाललंय, म्हणजे ना आम्ही जेव्हा सिच्युएशन जेव्हा ही अशी आहे आणि याच्यावर सिनेमा कसा बनवायचा, तर पहिलं आमचं हे झालं की बॉस मला माझ्या आईवडिलांना हा सिनेमा दाखवायचा आहे की श्रेयसने प्रोड्यूस केलाय तर काय केलंय, तर माझ्या आईवडिलांनी तिकडे अभिमानाने बसून तो बघावा आणि सांगावं की माझ्या मुलांनी हा प्रोड्यूस केलाय. सिमिलरली विथ युअर पेरेंट्स, विथ हुएवर्स बीइंग अ पार्ट ऑफ दिस. आणि उद्या माझी मुलं झाल्यानंतर विचारतील की बाबा काय केलंय, तर थिल्लर सिनेमा असं मला सांगायचं नव्हतं. मी हा एक सिनेमा केलाय जो कोणी निर्मिती आहे, तर पुढची निर्मिती काय लगेच विचार करायची नाही. आता 1 तारखेला कळेल की पुढे आम्ही करू शकतोय, होईल, नक्कीच होईल. आणि मी असं विचारतो निर्माता म्हणून की एकीकडे आपण म्हणतो की मराठी आणि हिंदीमध्ये एक स्पर्धा सुरूच असते, म्हणजे अगदी मल्टिप्लेक्स उपलब्ध होण्यापासून ते अगदी गव्हर्नमेंट महाराष्ट्र शासनाच्या अनुदानापर्यंत निर्माता म्हणून काय भूमिका आहे? मराठी फिल्म इंडस्ट्रीला खरोखर चांगले दिवस आलेले आहेत असं वाटतंय का? डेफिनेटली. म्हणजे मला असं वाटतं की ज्या पद्धतीचे फिल्म मेकर्स येत आहेत, ज्या पद्धतीच्या गोष्टी ते घेऊन येतात आणि ज्या पद्धतीने ते मांडतायत आणि सांगतायत, ऍट द सेम टाइम लोकांनी आज प्रमोशन, फिल्मचं मार्केटिंग आणि प्रमोशन जितकं सिरियसली आत्ता घ्यायला लागले, जे आधी थोडंसं होत नव्हतं, थोडंसं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जायचं. आय थिंक तो फेजच अख्खा खूप चांगला आलाय आणि इथून चांगलंच होणार आहे. आणि आपण बघतो की दुनियादारी सारखी फिल्म जेव्हा चेन्नई एक्सप्रेसला कम्पीट करते, की लोक जाऊन जेव्हा बघतात की मराठी फिल्म तुम्ही त्यांना चांगली द्या, ते खरंच जाऊन बघतील. आणि जर का नाही दिली तर ऑब्व्हियसली बघणार नाहीत. थिएटर्स अवेलेबिलिटी, शोज, टायमिंग्स वगैरे ह्याची मारामारी थोडी चालू आहे आणि ती चालू राहणारच. त्याचं कारण असं की आज हिंदी आणि मराठी बरोबर बाकी पण लँग्वेजेसच्या, म्हणजे इंग्लिश असो किंवा अजून कुठल्या लँग्वेजेसच्या फिल्म्स पण रिलीज होत असतात. त्यामुळे थिएटर्स तेवढीच आहेत, शोज वाढले, त्यातून तुम्हाला कुठला मिळणार ही मारामारी चालू आहे आणि ती चालू राहणार.
दॅट इज ओके. पण आय थिंक थिएटर ओनर्स सुद्धा जर जेव्हा त्यांना कळतं की ही चालणारी फिल्म आहे, ही लोकांना आवडते, तेव्हा ऑटोमॅटिक ते शो स्वतःहून वाढवतात आणि फिल्म चालते. सो माझा शेवटचा प्रश्न सगळ्यांना कॉमन आहे. प्रत्येकानं मला सांगायचं आहे किंवा आमच्या प्रेक्षकांना सांगायचं आहे की पोस्टर बॉईज का बघावा, कशासाठी बघावा, म्हणजे तुम्ही तुमच्या दृष्टीनं तुमच्या चित्रपटाचं मूल्यमापन कसं करताय? नेहा, सुरुवात, लेडीज फर्स्ट. 2000% मनोरंजनाची हमी. बर. आणि 2000%? 2000% मनोरंजनाची हमी. कारण लेखकाला काय म्हणायचंय आणि दिग्दर्शकाला काय दाखवायचंय हे युनिटमधल्या प्रत्येक लहानात लहान माझ्यापासून सर्व माणसांना नेमकं कळल्यामुळे, प्रत्येकाचे 100% आणि बेस्ट त्यांनी दिलेलं असल्यामुळे एक परिपूर्ण सिनेमा आहे. 2000% मनोरंजन होणार तुमचं. उत्तम संगीत तुम्हाला ऐकायला मिळणार, उत्तम परफॉर्मन्सेस, तो सिनेमा सुंदर दिसणार जसे बॉलिवूडचे सिनेमे तुम्हाला बघायला मिळतात. टेक्निकली पण टेक्निकली चकाचक सफाईदार आहे. उत्तम सिनेमा आहे. पुष्पांक गावडे आमचे जे सिनेमॅटोग्राफर आहेत. आणि तुम्ही जर थोडासा वेळ आम्हाला अजून दिलात तर ज्या गंभीर गोष्टी आम्हाला तुमच्या समोर मांडायच्या आहेत त्याही तुम्हाला हळूहळू पुढे दिसायला लागतील. ते ओमचं हे असतं ना, आपण कॉन्सन्ट्रेशन केलं तर आपल्याला ओम दिसायला लागतो. ऍक्च्युली एक ब्लॅक फक्त हे असतो. तसं तुम्ही नीट आम्हाला वेळ दिलात तर ज्या बॅकग्राऊंडला आम्ही गोष्टी, गंभीर गोष्टी मांडतोय त्याही तुमच्या समोर येतील. चित्रपटातल्या गंभीर गोष्टी, चित्रपटातल्या ज्या गंभीर मुद्दे मांडले तेही हळूहळू येतील तुमच्या समोर. आणि मनोरंजनाबरोबरच थोडी जबाबदारीही तुम्ही घ्याल. अच्छा, प्रभाकर काका, तुम्ही काय सांगाल? लोकांनी का बघावा चित्रपट? मला वाटतं एक निखळ मनोरंजन याच्यामध्ये आहे. तुमची एक हा विनोद मी म्हटलं त्याप्रमाणे ज्या कारणासाठी मी सिलेक्ट केले काम करावं तर ते लोकांपर्यंत पोहोचेल. आम्ही करताना एन्जॉय केलं, तुम्ही बघताना ही फिल्म नक्की एन्जॉय कराल. आणि या सगळ्या सिच्युएशन ज्या यांनी मांडलेल्या आहेत समीर पाटील याच्यामध्ये, त्याच्यामध्ये स्वतः असल्याची कल्पना करा तुम्ही. त्याच्यामध्ये तुम्ही ते प्रेक्षक गुंतत जातात, आपणच त्याच्यामध्ये आहोत. अच्छा, असं अशी कल्पना एन्जॉय करतो असं मला वाटतं. ऋषिकेश, मनोरंजनाची हमी तर आहेच, पण कोल्हापुरातच आहे आणि कोल्हापूरकरांना ज्या चवीची चटक आहे हा सिनेमा त्या राजाभाऊ भेळेसारखा आहे. म्हणजे सर्व आंबट गोड तिखट ह्या सर्व चवींचं मिश्रण, अशा पद्धतीची विषयाची मांडणी, अप्रतिम लेखन, पटकथा, अप्रतिम संवाद, अप्रतिम दिग्दर्शन, बहारदार परफॉर्मन्सेस, श्रेयस तळपदेची निर्मिती आणि याच्या बरोबरीनं एक मनोरंजनाचा आदर्श सिनेमा कसा असावा याचा मानदंड ठरू शकणारा हा सिनेमा आहे. आणि या पद्धती ट्रेंड सेटर सिनेमा ठरणार की या पद्धतीचे सिनेमे याची छपाई करायला प्रवृत्त करणारा असा वेलमेड सिनेमा आहे. म्हणून तो आवर्जून जाऊन बघायला हवा. संपूर्ण राज्यामध्ये किती थिएटरमध्ये सुरुवातीला? ते आमचं ठरतंय. इनफॅक्ट इट विल बी समवेअर. आत्ताची जी आहे ती मला वाटतं आता हा टेलिकास्ट होईपर्यंत त्याचा आकडा त्याचा थोडासा वाढलेला असेल, पण अराउंड 100-150च्या आसपास. अच्छा. आणि हा चित्रपट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय होतं की अजूनही आपल्या लोकांकडे एक मानसिकता अशी आहे की हा ग्रामीण भागातील लोकांचा चित्रपट आहे किंवा हा शहरी भागातल्या लोकांचा चित्रपट आहे, अशी याला कुठली बंधनं किंवा चौकट नाही. ही घटना आणि गोष्ट घडते ग्रामीण भागामध्ये, पण तुम्ही किती शिकलेले असा किंवा अशिक्षित असा, सिव्हिलाइज्ड अनसिव्हिलाइज्ड, शहरात असा, गावात राहणारे असा, ही एक अशी घटना आहे ना की कोणालाही धरा की तुम्ही शहरात असा आणि त्याला जरी विचारलं की बॉस तुझा चेहरा जर का असा मी छापला नसबंदीच्या पोस्टवर, तू अरे आम्ही जेव्हा प्रमोशनसाठी कुठे कुठे जातो, कुठल्या सपोज चॅनलमध्ये जातो आणि तिकडे एक अशी काय कॉन्सेप्ट निघते की मग आपण असं कॉन्टेस्ट करूया आणि ह्याचा चेहरा त्याच्यावर छापूया, चॅनलमधल्या एका माणसाचा चेहरा छापूया त्या पोस्टरवर, तू लगेच माझा चेहरा छापू नका काय. सो इमिडिएट रिॲक्शन तशी असते समोरच्याची की दे अम्यूज, त्यांना गंमत वाटते, पण त्यांचा चेहरा आला तर ते काय करतील, ती आपल्या बाबतीत होऊ नये, दुसऱ्या बाबतीत. तर मुळात ते सगळं तसं त्याचं रसायन आहे. एकच फक्त सांगायचं, नेहा जे बोलत होती पुष्पांक गावडे बद्दल, आणि हे खरं तर आमच्याकडनं मिस झालं होतं, पण पुष्पांक गावडेनी या सिनेमासाठी माझ्याकडनं एकही पैसा घेतलेला नाहीये आज तागायत. त्याची फक्त एकच इच्छा होती की मला हा सिनेमा प्रेक्षकांना जसा हिंदी सिनेमा ते बघतात की त्याच्यामध्ये चकाचक सगळा ग्लॉस वगैरे असतो तसा मला त्यांना दाखवायचा आहे. त्यामुळे तू टेक्निकली मला कुठेही कॉम्प्रोमाइज करू देऊ नको, मला जे हवं ते फक्त उपलब्ध करून दे, मी याच्यात पैसे तुझ्याकडनं काही घेणार. त्यामुळे उत्तम सिनेमॅटोग्राफी देण्याचा प्रयत्न आहे कम्प्लिटली. 100%. हे सगळं आपलं ऐकल्यानंतर तर मला असं वाटतं की सगळ्यांनाच उत्सुकता असेल आणि 1 तारखेनंतर हा चित्रपट जेव्हा लागेल
तेव्हा अनेक जण पिक्चर बघतील आणि आपापल्या प्रतिक्रिया नक्कीच कळवतील. पण आज तुर्तास आमच्या स्टुडिओमध्ये ही संपूर्ण टीम इथे आली आणि त्यांनी या चित्रपटाबद्दल जी काही माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, शुभेच्छा देतो. आणि मी अशी अपेक्षा करतो की श्रेयसकडनं आणखीन असे वेगवेगळे चित्रपट निर्मिती होत राहोत आणि आम्हाला चांगले चांगले चित्रपट पाहायला मिळत, जसं ऋषिकेशनं सांगितले तसं. आणि त्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण टीमला शुभेच्छा देऊन थांबतो. नमस्कार. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.